पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फटका जर पाहायला गेलं बॅकवर्ड शॉट पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू खोदून काढलाय अक्षरशः. चेंडू वन बाउन्स टू बाउन्स सी डीजे मास्टर थोडं मैदानाच्या धावा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका पॉइंटच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतो. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरून अक्षरशः उडवलाय उडन खटवला लिहिला जातोय. हा चेंडू वरती पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रावरून पंढरीनाथ ढेपे स्टँड वरून सीमा रेषेच्या बाहेर षटकार. कुमार आलाय या चेंडूवरती सुद्धा चक्रव्यूह भेदलं. चेंडूला भिरकावून दिलं पॉइंट क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. या नावाबद्दल बोललं जाईल. हा खूप टप्प्याचा चेंडू आता उडवलाय. चेंडूकडे पाहत सुद्धा नाहीये कारण का चेंडू चाललाय. अंदाजी एक प्युअर गोलंदाज तो नक्की आहे. संधी त्याने निर्माण केली त्याच्यावरती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी लागेल. यासाठी मैदान केलाय मैदानाच्या वरती. हा चेंडू मोठा प्रहार केला जातोय. चेंडू वन बाउन्स चाललाय. टाटा बाय बाय सीमा रेषे. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्यला 10 धावा बनवत असताना आता अजिंक्य त्रिफळाचित मैदानाच्या वरती फर्निचर बघायला मिळतात. तर या चेंडूवरती बघा एक पूर्वी त्याने जिंकली रतनबुवा चषकामध्ये. यावेळेचा फटका बघा. वा बाई वा. So beautiful, so elegant, just looking like a wow. Come on, DJ. हा चेंडू ठोकतोय पुन्हा एकदा. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रावरून सी केली. यावेळेस मात्र बॅटची कडा मैदानावरती घेतली. लिडिंग एज आपण म्हणूयात. हा फटका हेलिकॉप्टर मैदानाच्या वरती परंतु सूरज करणार नाहीये कोणती. त्यानंतर मात्र जबरदस्त फटका क्लासिकल स्ट्रोक. चेंडू पंकज जाधव स्टँड मध्ये सुद्धा ऐकलं होतं की तुम्ही तुमच्या बॅटला तुमच्या पॅडला तुमच्या बॅगला रिस्पेक्ट करा कारण त्यामुळे तुमचं नाव होत असतं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती असते की तुम्ही जर तुम्हाला बॅट मिळाली तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. निखिल डेफिनेटली मैदानाच्या 11 थर्ड या संघाला जिथे 30 चेंडू ऑन स्क्रीन आपण पाहतोय 71. हा पहिला चेंडू. आहा मैदानाच्या वरती काय घडतंय बिघडतंय वरती. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 हे पर्व. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. यश काय म्हणशील. सोबिंग पॉवर प्ले गोज ऑन. कारण जेव्हा तुम्हाला संधी आहे ना पहिल्या 2 षटकांमध्ये 360 अंशाच्या या मैदानावरती 38च्या वरून मारा. तुम्हाला 4 धावा मिळतील. शक्तीपेक्षा एकदा रितेश. हा चेंडू रॅपिड गोलंदाजी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. गतीवरती आता फटका पोचतोय कव्हर पॉइंटच्या मधून. चेंडू ट्रॅव्हल बॅकवर्ड डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू पळतोय जिथे क्षेत्ररक्षक जाईल परंतु आणि सनी डोलकर वरती केलाय प्रहार. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तयार. त्याच्या हातामध्ये पडलाय या ठिकाणी झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. कमॉन डीजे मास्टर. विकेट डाऊन. मैदानाच्या वरती या चेंडूकडे मोठा फटका फसलाय. उंची जास्त आहे लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज. बॅक टू बॅक आपण पाहतोय. डाग नाही पाहिजेत मैदानाच्या वरती. हा चेंडू आता ठोकतोय तिथे भाग मिल्खा भाग. चेंडू पार जात. मैदानाच्या वरती आता आक्रमण चालू झाली आहे जिथे 4 धावा आता समीकरण धरणे. रितेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. लिडिंग एज. पुन्हा एकदा फलंदाज जाईल डगा. व आजची रजनी काय 365 दिवस अपुरे पडतील. मैदानाच्या वरती तू चल मे आया अशी परिस्थिती. विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू आता. हा चेंडू ठोकतोय. चेंडू फुलटॉस स्वरूपाचा केला. 2 मैदानावरती
पुन्हा एकदा यावेळेस आक्रमक विध्वंसक विस्फोटक आमदारांना सलामी देणारा हसनेच्या बाट मधून आलाय 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 चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आणखीन एक षटकार मैदानाच्या वरती संघर्षमय वातावरण अजून एक मोठा फटका कोण म्हणतंय हा खेळ फसलाय हसनैन सांगतोय जब तक मैं मैदान के ऊपर हूं सब कुछ आलाय आणखीन एक चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय येतो सिर्फ रेडा मोर द विकेट हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकार संपला नाही यावेळचा आणखीन एक जबरदस्त ऑस्टोनेशिंग फिनॉमिनल फटका 6 धावांसाठी येतोय दमदार षटकार आता मात्र 250 या धावसंख्येवरती खेळत होता आणि मी म्हणेन बॅड लक मात्र जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत हसनैन कुरेशीसाठी काही विजय अशा असतात ना निखिल त्यापेक्षा हल्लेल्यांचं कौतुक जास्त होतं जिथे आता पाहायला गेलं तर 1 चेंडू आणि 20 धावा आता अशक्य आहे आता संघ मैदानाच्या वरती हा चेंडू पडतोय आणि आता